नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील MPSC कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू आहे आणि त्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट, याला महत्त्वाचा या शब्दावर जोर देण्याचं कारण काय बघा मित्रांनो, कारण या ठिकाणी जो बघतो बघा आपण पाहतो आहे की मराठी विषय आहे. ठीक आहे, आपली महाराष्ट्र राज्याची मातृभाषा मराठी, आपण बोलतो मराठी. ठीक आहे, विचार मराठीमध्ये करतो बघा. ठीक आहे, आणि या मराठी विषयावर मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला एकूण 50 प्रश्न, ठीक आहे, किती प्रश्न, 50 प्रश्न आणि एकूण ते 100 गुणांसाठी असतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये सर्वात जास्त सर्वात महत्त्वाचा स्कोरिंग सब्जेक्ट किंवा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा हा विषय आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला तर मित्रांनो पहा, सुरुवात करूया अशा प्रश्नांना की जे डायरेक्ट आपल्याला एक्झाम मध्ये दिसतील बघा. ठीक आहे, आणि बघा ज्या कन्सेप्टवर आजचे प्रश्न डिपेंडेड आहे त्या कन्सेप्टवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न पडणार आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे, तर शेवटपर्यंत तुम्हाला जुळून राहायचं आहे बघा, कारण या ठिकाणी व्याकरणामधील असे काही टॉपिक जे पुन्हा पुन्हा एक्झामने विचारलेले आहेत किंवा शब्दसंग्रहामधील असे टॉपिक जे पुन्हा पुन्हा आयोगाने विचारलेले आहेत बघा. ठीक आहे, तर हे सर्व आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे लेक्चर राहणार आहे बघा. ठीक आहे, चला मित्रांनो पाहूया आजच्या लेक्चरमधील मराठी विषयाचा पहिला प्रश्न बघा. ठीक आहे, दिसतोय बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे पहिलाच प्रश्न, जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते किंवा असते तेव्हा त्यास किंवा त्या प्रयोगास काय म्हणतात बघा. ठीक आहे, तर बघा प्रयोगावरती अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आता बघा प्रयोगावर आपण प्रश्न पुन्हा पुन्हा का घेता बघा, कारण प्रयोग म्हटला की 3 ते 4 प्रश्न एक्झाम मध्ये असतातच. बरोबर आहे, ठरलेला पॅटर्न आहे बघा. मागील बऱ्याच वर्षापासून तुम्ही जेव्हा ॲनालिसिस करता तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल प्रकार उपप्रकार, बरोबर आहे, त्या संदर्भात असणारे काही क्लिष्ट प्रश्न, क्लिष्ट काही कन्सेप्ट असेल तर ते प्रयोगावरती विचारतात. बघा मित्रांनो, प्रश्न डोळ्यासमोर दिसतो आहे की जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात. ठीक आहे, कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. बघा 3 प्रयोग दिलेले आहे, एका प्रयोगाचे उपप्रकार सुद्धा दिलेले आहेत बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की जो प्रयोग आहे, प्रयोग म्हणजे काय, तर कर्ता आणि क्रियापद, वाक्यामधील कर्ता आणि क्रियापद यांची बघा काय म्हटलं, कर्ता आणि कर्म यांची क्रियापदासोबत जी जुळणी ठेवण किंवा रचना असते त्याला प्रयोग असं म्हणतात बघा. ठीक आहे, एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे की जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग, कर्माच्या म्हटलेलं आहे बघा मित्रांनो, कशाच्या, कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात, तर कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. बघा मागे सुद्धा मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये प्रयोगाबद्दल मागील काही व्हिडिओजमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रयोगाबद्दल डिटेल्ड माहिती दिलेली आहे बघा. ठीक आहे, पुन्हा आज या प्रयोग टॉपिकवरती डिटेलमध्ये माहिती बघूया मित्रांनो. ठीक आहे, जे अत्यंत महत्त्वाची राहणार आहे बघा, आणि यामागे एकच उद्देश आहे, तुमचा चांगला सराव करून घेणे. बरोबर, येत आहे लक्षात पहा मित्रांनो. चला पहा काय म्हटलंय पहा, कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग जेव्हा पाहतो मित्रांनो बघा, कर्तरी प्रयोगमध्ये आपण पाहतो की कर्त्याच्या, काय म्हटलंय पहा, तर कर्त्याच्या लिंग वचनानुसार काय होते, क्रियापदामध्ये बदल होते. कर्त्याच्या लिंग वचन बघा, लिंग वचन आणि पुरुषानुसार, कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. परंतु इथं काय म्हटलं त्यांनी, कर्माच्या म्हटलेलं आहे पहा, कर्माच्या. मग कर्तरी येणार का, नाही. बघा येतं लक्षात. मग कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत असेल तर कर्तरी प्रयोग. ठीक आहे, येतं लक्षात. परंतु यांना पाहिजे कर्मणी, बरोबर आहे, म्हणजेच कर्म. या ठिकाणी बघा कर्मणी प्रयोग दिसतो बघा मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये आपण पाहतो की कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदामध्ये बदल होते तर त्या प्रयोगाला काय म्हणतात, कर्मणी प्रयोग. बघा राईट आन्सर येतो बघा मित्रांनो. ठीक आहे, कर्तरी तर येणारच नाही, सकर्मक कर्तरी तो पण येणार नाही बघा मित्रांनो, कारण तो सुद्धा एक प्रकारच आहे कर्तरी प्रयोगाचा. ओके, त्यानंतर बघा भावे प्रयोग. भावे प्रयोग काय सांगते बघा मित्रांनो, की कर्ता असो किंवा कर्म असो, कर्ता किंवा जे कर्म आहे, कर्ता व कर्म यांच्या लिंग वचन व पुरुषानुसार, लिंग वचन व पुरुषानुसार कर्ता कर्म. ठीक आहे, जे आपण पाहतो की कर्ता आणि कर्म यांच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदामध्ये बघा, क्रियापदामध्ये
बदल होत नाही, बघा महत्वाचं आहे बघा, बदल होत नाही, बदल होत नाही. तर त्याला मित्रांनो काय म्हटलेलं आहे बघा, तर त्याला म्हणतात भावे प्रयोग. ठीक आहे, येत्या लक्षात, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही बघा मित्रांनो. येत्या लक्षात, कर्त्यानुसार बदल होत असेल कर्तरी, कर्मानुसार बदल होत असेल कर्मणी, आणि कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही बदल होत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात बघा. ठीक आहे, तर बघा क्लिअर झालेला आहे इथपर्यंत बघा. तर काय येणार आहे, भावे प्रयोग येणार का, नाही तर कर्मणी प्रयोग. बघा मित्रांनो, एखादं वाक्य बघूया, कर्मणी प्रयोगाचं एखादं वाक्य बघूया. ठीक आहे, एक्झाम्पल काय आहे पाहूया की कशानुसार बदलते वगैरे. ठीक आहे, तर त्या सर्व गोष्टी या ठिकाणी चेक करूया बघा. ठीक आहे, एक सेकंड. बघा काय म्हटलं आहे, रामाने रावण मारला, रामाने रावण मारला. ठीक आहे, हे वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये बघा कोणता प्रयोग होतो बघा मित्रांनो. तर मारला हा शब्द काय आहे, क्रियापद. मारला हा शब्द काय आहे, क्रियापद. ओके, मारणारा कोण, राम, हा झाला कर्ता. क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारला की काय भेटते, कर्ता भेटते. आणि रामावून क्रिया कशावर, कर्त्याची क्रिया ज्या शब्दावर होते, कर्त्याचा भार सोसणारा शब्द म्हणजे कर्म. बघा येऊन आलं लक्षात बघा. ठीक आहे, तर कर्ता, कर्म आणि क्रियापद. ओके मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही. मग कोणता, कर्मणी किंवा भावे. बरोबर आहे. कर्म बघा काय, त्या रावणाला कर्माला कोणताच प्रत्यय नाही, त्यामुळे कर्मणी सुद्धा होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी होणार नाही. कर्म प्रथमांत आहे, भावे होणार नाही. मग कोणता राहिला बघा, तर हा प्रयोग कोणता आहे, कर्मणी प्रयोग. येत्या लक्षात, कर्मणी प्रयोग. बघा येत्या लक्षात मित्रांनो पहा. ठीक आहे, चला आता हे वाक्य घेतलं कशासाठी बघा, तर कर्मानुसार. आता काय म्हटलं मी तुम्हाला, हा कर्मणी प्रयोग आहे. रामाने रावण मारला, क्लिअर. क्रियापद सुद्धा भूतकाळामध्ये आहे, नो प्रॉब्लेम. आता कर्मणी प्रयोगामध्ये आता जे उत्तर घेतलेलं आहे आपण, काय उत्तर घेतलेलं आहे, तर कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तरच त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात. तर बघूया, रामाने रावण मारला, बरोबर आहे. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, रामाने हा शब्द बदलवायचा नाही. आता रावण म्हटलं तर हा शब्द झाला पुल्लिंगी. हा शब्द काय झाला बघा, तर पुल्लिंगी शब्द झाला बघा मित्रांनो. ठीक आहे, आता लिंगानुसार, कर्माच्या लिंगानुसार क्रियापद बदलते का चेक करूया. कर्म बदलून पाहूया बघा. ठीक आहे, त्यांनी म्हटलं ना की कर्माचे लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलते, चेक करून पाहूया. तर रावण पुल्लिंगी आहे. आता एखादं स्त्रीलिंगी रूप घेऊया पहा. ठीक आहे, जसं रामाने, ठीक आहे काय म्हटलंय पहा, रामाने शूर्पणखा. बघा काय म्हटलंय, शूर्पणखा. रामाने शूर्पणखा मारला, येईल का, मारला. रामाने शूर्पणखा मारली. बघा येत आहे लक्षात, रामाने शूर्पणखा मारली. कर्त्याला प्रत्यय, कर्म प्रथमांत, क्रियापद भूतकाळी, म्हणजे कर्मणी प्रयोगच आहे, नो प्रॉब्लेम. परंतु या ठिकाणी कर्म पुल्लिंगी आहे, या ठिकाणी जो कर्म आहे हे कर्म कोणतं येते बघा, तर हे कर्म आहे स्त्रीलिंगी. बघा येत आहे लक्षात, कर्माचं लिंग बदलून पाहिलं आपण तर क्रियापद बघा, रावण मारला आणि शूर्पणखा मारली. बघा येत्या लक्षात, कर्माच्या लिंगानुसार क्रियापदामध्ये बदल म्हणजे 100% हे वाक्य कशामध्ये आहे, तर कर्मणी प्रयोगामध्येच आहे. बघा येत्या लक्षात, कर्माच्या, ठीक आहे, लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. येऊन आलं मित्रांनो लक्षात बघा. तसंच जर कर्माचं वचन बदलून पाहिलं तरी सुद्धा काय होते, क्रियापदामध्ये बदल होतात. बरोबर आहे, येतं लक्षात पहा. तर त्यामुळे बघा हा जो पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे, की कर्माच्या लिंग वचनानुसार पुरुषानुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. आणि कर्तरी कशाला म्हणायचं, कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत असेल त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. आणि भावे प्रयोग म्हणजे काय, तर कर्ता आणि कर्म या दोघांनुसारही जर क्रियापद बदलत नसेल, कर्ता कर्म यांच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात. बघा ठीक आहे, तर बघा याआधी आपण प्रयोग कसा ओळखायचा ते सुद्धा पाहिलं होतं. कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, तर कर्त्याला प्रत्यय लागणार नाही. कर्म जर वाक्यात असेल तर कर्म प्रथमांत किंवा द्वितीयांत असेल. आणि क्रियापद सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद वर्तमान काळात, अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद तिन्ही काळात असू शकते. बरोबर आहे, याला कर्तरी प्रयोग म्हटलं होतं. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय तृतीयेचा किंवा चतुर्थीचा. कर्म प्रथमांत, क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी, याला कर्मणी प्रयोग म्हटलं होतं. आणि भावे प्रयोग म्हणजे काय मित्रांनो, कर्त्यालाही प्रत्यय, कर्मालाही प्रत्यय आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी एकारांत. म्हणजे काय, तर क्रियापदाला एखादी मात्रा असते. बघा ठीक आहे, तर अशा प्रकारे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितले होते. बघा ठीक आहे, खूप डिटेलमध्ये पाहिलं होतं. तर आज आपण पाहिलेलं आहे कर्माच्या लिंगवचनानुसार कशा पद्धतीनं, ठीक आहे, एक्झाम्पल सहित आपण या ठिकाणी पाहिलं की त्याला कर्मणी प्रयोग कसं म्हणतात. क्लिअर मित्रांनो, चला बघूया पुढचा प्रश्न. बघा ठीक आहे,
तर पहा काय सांगितलेलं आहे समासाबद्दल, बघा सॉरी शब्दसिद्धीबद्दल एक प्रश्न आलेला आहे बघा. एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतो, तर हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? बघा, तर शब्दसिद्धीमध्ये आपण पाहतो की समास, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त. ठीक आहे, म्हणजेच काय तर त्या ठिकाणी बघा उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि समास घटित. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 4 प्रकार त्या ठिकाणी शब्दसिद्धीमध्ये पाहतो. तसेच शब्दसिद्धीमध्ये आपण शब्द पाहतो तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. ठीक आहे, तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, तर सुरुवातचे जे 2-4 सेकंद असतात, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तर देण्यासाठी बघा, ठीक आहे, थोडा वेळ दिला जातो. ठीक आहे, पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे, म्हणजे लगेच आपण एका सेकंदामध्ये बघूया. ठीक आहे, चला पहा तर काय उत्तर येणार आहे सांगायचं बघा पटापट. ठीक आहे ना. चला तर तुमचं उत्तर झालं असेल तर आपण या ठिकाणी डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. ठीक आहे, चला पहा काय असते बघा मित्रांनो. आपण पाहतो ना उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त कशाला म्हणतात बघा. उपसर्ग म्हणजे काय, जो शब्द असतो एखादा, ठीक आहे, एखादा नाम असते, तर त्याच्या पुढे जर काही एक्स्ट्रा लागत असेल तर त्याला म्हणतात उपसर्ग. जसं बघा एक एक्झाम्पल घेतो बघा. ठीक आहे, जसं एक शब्द आहे हजर, हा शब्द आहे हजर, बरोबर आहे, आणि त्याला जर मी एक उपसर्ग लावला गैर, तर काय होते गैरहजर. बघा येतं लक्षात. मग गैर हा काय झाला उपसर्ग घटित. प्रत्यय घटित म्हणजे मागून प्रत्यय लागत असेल, एखादा शब्द आहे आणि त्या शब्दाला जर मागं काही एक्स्ट्रा लागत असेल त्याला प्रत्यय म्हणतात बघा मित्रांनो. अभ्यस्त म्हणजे काय, तर यामध्ये 3 प्रकार पडतात. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो पूर्णाभ्यस्त. बघा काय म्हणतात त्याला पूर्णाभ्यस्त. पूर्णाभ्यस्त शब्दांचं रिपिटेशन होते बघा इथं. ठीक आहे, घरोघरी, दारोदारी, बरोबर आहे, येतं लक्षात. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर बघा पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त. ठीक आहे ना. आता अंशाभ्यस्त जर म्हटलं तर आपण म्हणतो ना की बघा अभ्यास गिभ्यास झाला रे बा, बरोबर आहे असं म्हणतात. ठीक आहे, तर अभ्यास शब्दाला महत्त्व आहे, दुसऱ्या गिभ्यास शब्दाला महत्त्व आहे का नाही. ठीक आहे, काय बा काय म्हणते कामधंदा, बरोबर आहे की झालं झाडझूड बिडजूड झालं. ठीक आहे, झाडझूड बिडजूड, बरोबर आहे, भांडे बिंडे, बरोबर आहे असं म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे बोलताना शब्दांमध्ये जे रिपिटेशन होते, परंतु पहिल्या शब्दाला महत्त्व आहे, दुसऱ्या शब्दाला महत्त्वच नाही बघा. ठीक आहे, येतं लक्षात. काय बा निघाली एक्झाम गिक्झाम, बरोबर आहे, एक्झाम गिक्झाम, एक्झामला अर्थ आहे, गिक्झामला अर्थ आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारचे शब्द कशामध्ये येतात अंशाभ्यस्त. आणि तिसरा जो आहे प्रकार तर अनुकरणवाचक. कोणता येतो बघा मित्रांनो, तर पहा अनुकरणवाचक, अनुकरणवाचक. ठीक आहे ना. अनुकरणवाचकमध्ये सुद्धा पूर्णाभ्यस्त सारखेच शब्द असतात, फक्त फरक काय असतो की यामध्ये असणाऱ्या शब्दांना साऊंड असतो, म्हणजे आवाज असतो बघा. ठीक आहे, जसं खडखड, बरोबर आहे, म्हणजे यामध्ये येणारे जर एक्झाम्पल आपण पाहिले जसं खळखळ म्हणजे शब्द रिपीट झाला परंतु शब्दामध्ये आवाज सुद्धा आहे, जसं पाण्याचा आवाज आहे ना खळखळ, बरोबर आहे, येतं लक्षात. ठीक आहे, खळखळ असेल किंवा तलवारींची खणखणाट, खणखणाट, येतं लक्षात. ठीक आहे, झनझन, ठीक आहे, किंवा छुम छुम, बरोबर आहे, अशा प्रकारचे जे आवाज असतात म्हणजे आवाजयुक्त शब्द, म्हणजे शब्द रिपीट होणार परंतु त्यामध्ये आवाज असेल तर अनुकरणवाचक. शब्द रिपीट येणार परंतु त्यामध्ये आवाज नसेल तर त्याला पूर्णाभ्यस्त. आणि अंशाभ्यस्त म्हणजे काय, पहिल्या शब्दाला अर्थ दुसऱ्या शब्दाला अर्थ नाही, त्याला म्हणायचं आहे आपल्याला अंशाभ्यस्त. तर बघा हा एक अंशाभ्यस्त म्हणजे सॉरी अभ्यस्त एक टॉपिक. प्रत्यय घटित झालं, उपसर्ग घटित झाला. आता समास कशाला म्हणतात बघा मित्रांनो, तर समास म्हणजे काय, अत्यंत सोपा टॉपिक आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे पहा. तर समास म्हणजे काय, तर शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द किंवा 2 स्वतंत्र शब्द जवळजवळ ठेवले जातात त्याला काय म्हणतात, समास म्हणतात. जसं बघा मी तुम्हाला सांगतो, एक शब्द आहे चक्र. बघा चक्र म्हणजे गोल फिरणारा, बरोबर आहे. चक्र म्हणजे काय असतात, त्याला आऱ्या वगैरे असतात, त्याला चक्र. हा झाला चक्र शब्दाचा काय झाला अर्थ. आणि एक शब्द आहे पाणी, बरोबर आहे. बघा पाणी जर म्हटलं पहा, पाणी म्हणजे जल, हा पाणी जर म्हटलं तर जल. आणि दुसरा आपण पहा या ठिकाणी पाहतो पाणी, तर याला काय म्हणतात पाणी. बघा पाणी म्हणजे काय होते हात, येत्या लक्षात सर्वांच्या. तर बघा रस्व दीर्घ, दीर्घ पाणी असेल तर जल, रस्व पाणी असेल तर हात. रस्व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे वेगवेगळे अर्थ बघा, येत्या लक्षात. ठीक आहे, तर यामधला हा पाणी घेऊया बघा. तर याला स्वतंत्र अर्थ आहे हात, येत्या लक्षात. परंतु हा शब्द जेव्हा मी या ठिकाणी जोडतो, 2 स्वतंत्र अर्थाचे शब्द या ठिकाणी जोडले गेले बा आणि त्यापासून एकच शब्द तयार झाला. ठीक आहे, तर याला काय म्हणतात बघा सामासिक शब्द. म्हणजे शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द म्हणजे काय म्हणतात त्याला एक सामासिक शब्द म्हणतात बघा. ठीक आहे, चक्र पाणी, जसं आपण म्हणतो ना चक्र आहे पाणी तर ज्याच्या असा तो विष्णू, बरोबर आहे. तर मग दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला समास असं म्हणतात बघा. कोणता, बहुव्रीही समास, येत्या लक्षात बघा मित्रांनो. तर काय म्हटलंय पहा, एका शब्दात
दुसरा शब्द मिसळून, बघा व्यवस्थित लक्ष द्या, एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतो बघा. ठीक आहे, म्हणजे दोन्ही शब्दांना महत्व आहे ना. हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे बघा. येतं लक्षात. चक्र आणि पाणी काय म्हटलंय, एका शब्दात दुसरा शब्द मिसळून काय होतं, नवीन शब्द तयार होतो, नवीन शब्द तयार होतात. ठीक आहे, हा शब्दसिद्धीचाच कोणता प्रकार आहे तर मित्रांनो कोणता आहे तो पहा, समास किंवा समास घटित. येऊन आलं बघा सर्वांच्या लक्षात, कोणता आहे तो, समास घटित. येत्या लक्षात बघा मित्रांनो. आणि सोबतच आपले इतर सुद्धा घटक या ठिकाणी क्लिअर झाले बघा. उपसर्ग म्हणजे काय, जे शब्दाच्या आरंभी लागतो, सुरुवातीला लागतो. आणि प्रत्यय घटित म्हणजे काय, त्याच्या मागे लागतो बघा. आता उपसर्ग किंवा प्रत्यय हे संस्कृतमधून आलेले उपसर्ग असेल, ठीक आहे, फारसी अरबी उपसर्ग असेल, बरोबर आहे, असे वेगवेगळे उपसर्ग या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. त्यानंतर अभ्यस्त म्हटलं तर या ठिकाणी पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर या ठिकाणी खूप सारे टॉपिक या ठिकाणी तुमचे एका प्रश्नाच्या माध्यमातून क्लिअर झाले बघा. येऊन आला सर्वांच्या लक्षात बघा. ठीक आहे मित्रांनो, चला बघा. आणि बघा सोबत बघा मित्रांनो, जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तुम्हाला, तुमची रिव्हिजन होत असेल तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे ना, येत्या लक्षात पहा. ठीक आहे, चला ओके. बघा प्रश्न क्रमांक 3 विभक्तीवर प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो. चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य करणाऱ्या अव्ययांचा गट खाली दिलेल्या गटातून निवडायचा आहे. म्हणजे विभक्ती प्रत्ययाची कार्य करणारे, बघा काय म्हटलं, विभक्ती प्रत्ययाची कार्य करणारे, आणि त्यामध्ये सुद्धा चतुर्थी. आता विभक्ती प्रत्ययाची कार्य करणारे जे प्रत्यय असतात त्याला काय म्हणतात बघा मित्रांनो, तर त्याला एक शब्द आहे विभक्ती प्रतीकरूप शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रतिकरूप शब्दयोगी अव्यय. ठीक आहे ना. तर हा एक शब्द लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणतो ना की जसं जे विभक्तीचा चार्ट आहे, प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन, बरोबर आहे, त्याचे प्रत्यय एक वचनात अनेक वचनात आणि त्याचे कारकार्थ, बरोबर आहे मित्रांनो. तर हे जे विभक्तीचे प्रत्यय आहे हे जसं काम करतात तसेच काम करणारे शब्द ओळखायचे आपल्याला, बरोबर आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, तर विभक्ती प्रतिकरूप शब्दयोगी अव्यय. हा शब्दयोगी अव्ययातून आलेला टॉपिक आहे बघा मित्रांनो. हा विभक्तीचा टॉपिक नाही आहे. हा शब्दयोगी अव्ययामध्ये एक छोटासा पार्ट आहे, विभक्ती प्रतिकरूप शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, बघूया तो डिटेलमध्ये पाहूया. चतुर्थी विभक्ती कार्याची प्रत्ययाची कार्य करणाऱ्या जो अव्ययांचा गट आहे तो खाली दिलेल्या गटातून ओळखायचा आहे. आत, मध्ये, खाली, ठाई, विषय, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, करितासाठी, कडे, प्रत. मग आता हा अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा कसा, याची ट्रिक काय आहे सर, बघा. तर एक छोटीशी लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बघा. ठीक आहे, तर बघा लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही एवढं हे करून ठेवलं ना, बघा इथं एक चार्ट दिसतो बघा मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला एक चार्ट पाहायला मिळतो, बरोबर आहे. ठीक आहे, खालील शब्दयोगी अव्यय विभक्तीचे कार्य करतात. क्लिअर. तर एवढा चार्ट जर करून ठेवला तर यावर तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे एक क्वेश्चन तुमचा बरोबर येणार आहे बघा. ठीक आहे, आणि आपण पाहतो मागील जे काही एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रिपीट झालेले दिसतात बघा. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, द्वितीय विभक्ती. आपण द्वितीय विभक्ती पाहतो ना, सलाते, सलानाते. बघा कोणती विभक्ती आहे, सलाते, सलानाते, बरोबर आहे, ही विभक्ती आहे. या विभक्तीचं काम कोण करते, प्रत, लागी हे शब्द बघा. ठीक आहे, प्रत असेल, लागी असेल तर हे या विभक्तीच्या ऐवजी येऊन काम करतात बघा. तृतीय विभक्ती म्हटलं तर बघा एक वचनामध्ये ने, ए, शी, बघा काय म्हटलं आहे, ने, ए, शी, बरोबर आहे. अनेक वचनामध्ये नि, शी, ई आणि ही, बरोबर आहे, हे प्रत्यय आहेत. मग या प्रत्ययाचं काम कोण करते, तर कडून, बरोबर आहे, करवी, द्वारा, मुळे, हा शब्द लक्षात ठेवा, कडून, बरोबर आहे. योगे, प्रमाणे, सह, बरोबर. ठीक आहे, हे एक शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे. चतुर्थी विभक्ती म्हटली तर पुन्हा लक्षात ठेवा, सलाते, सलानाते, सलाते, सलानाते, येत्या लक्षात सर्वांच्या. आणि चतुर्थीमधला हा शब्द जास्त विचारलेला आहे आतापर्यंत बघा मित्रांनो. म्हणजे साठी हा प्रत्यय जो आहे, साठी बघा काय म्हणतो आपण, जसं एखादा शब्द आहे गायरान, गायरान हा शब्द आहे, गायरान, बरोबर आहे, काय म्हटलं, गायरान. तर या शब्दाचा जो विग्रह आहे बघा, हे समासयुक्त शब्द आहे, विभक्ती तत्पुरुष समासा शब्द आहे बघा. तर काय म्हणतो आपण, गायींसाठी रान, गायींसाठी रान, गायींसाठी रान. आता प्रकार कोणता आहे, तर बघा विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष समास.
ठीक आहे, विभक्ती तत्पुरुष समासामधील हा एक प्रकार आहे बघा. ठीक आहे, म्हणजे या प्रकारामधील हे एक एक्झाम्पल आहे गायरान. विचारतात आपल्याला गायरान, ठीक आहे, हा समासिक कोणत्या समासामधील किंवा कोणत्या समासाचा प्रकार आहे, कोणत्या समासाचा उपप्रकार आहे, बरोबर आहे. तर गायरान शब्दाचा विग्रह काय, गायींसाठी रान, गाय आणि रान शब्द कोणता आहे ते साठी. ठीक आहे, म्हणजेच काय, गाईला रान, गाईला रान, मग रान गाईला बघा काय म्हटलंय, ला सला ते सलाना ते, परंतु ला न वापरता त्या ठिकाणी कोणता शब्द वापरतात, साठी. कारण चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचं काम कोण करते, करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रित्यर्थ, ऐवजी, स्तव, बरोबर आहे. तर हे शब्द साठी बऱ्याच वेळा विचारले, लक्षात ठेवा. चतुर्थी म्हटलं तर साठी, चतुर्थीसाठी. उपवास कशासाठी ठेवला, चतुर्थीसाठी, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चतुर्थीसाठी बरोबर आहे. पंचमी म्हटलं तर ऊन हुन प्रत्यय आहे, पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून, बघा येतं लक्षात. मग या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल की आतमध्ये खाली ठाई विषय, आतमध्ये खाली ठाई विषय, बघा काय म्हटलंय, आतमध्ये खाली ठाई विषय, बरोबर आहे. हे शब्द सप्तमी, मग या ठिकाणी कोणते कशाचं काम करत आहे बघा, तर सप्तमीचं काम करत आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला येस. या ठिकाणी बघा तुम्हाला पाहायला मिळते की सर्वात शेवटी, ठीक आहे, या ठिकाणी जो शब्द दिसतो आपल्याला, करिता, साठी, प्रत, बरोबर आहे. तर हे जे प्रश्न आहे ना, वारंवार तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात, मध्ये, खाली, ठाई. ठीक आहे, तर पुन्हा 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 जसं पहा, मध्ये, खाली, ठाई, तर काय म्हणायचं याला, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. काय म्हणायचं आहे, सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, मध्ये, खाली, ठाई. येत्या लक्षात बघा मित्रांनो, क्लिअर. त्यानंतर बघा विषय, संबंधी, बरोबर आहे. आता बघा इथं काय म्हटलंय, कडून, करवी, द्वारा, मुळे, योग्य. आता काय म्हटलंय, कडून, करवी, द्वारा, मुळे, योग्य. सर्वच्या सर्व विचारलं. तृतीया कोणती येते बघा मित्रांनो, तृतीया, तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे, बघा तृतीया विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय पाहिलं तर बघा, सप्तमी. पाठच करा, हे पाठ करण्यासाठी वारंवार तुम्हाला सांगणं म्हणजे पाठांतर करून घेणं. पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज आपल्याला पंचमीमध्ये दिसते बघा, पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून कोणती आहे, तर पंचमी आहे बघा मित्रांनो, पंचमी. बघा पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर आहे. ठीक आहे, आणि इथं बघा लक्षात ठेवा, करितासाठी म्हटलं तुम्हाला मी, हा एक शब्द तुम्हाला वारंवार एक्झाममध्ये विचारला जाईल बघा. ठीक आहे, साठी, बरोबर आहे. तर याला काय म्हणायचं आपल्याला, तर चतुर्थी. कोणती विभक्ती आहे पहा, तर चतुर्थी विभक्ती प्रतीक रूप शब्दयोगी अव्यय. तर चतुर्थी विभक्ती म्हटलं तर साठी. येऊन आलं बघा लक्षात मित्रांनो, चतुर्थी विभक्ती म्हटलं तर साठी हा प्रत्यय बघा. क्लिअर येत आहे. म्हणून आता काय करायचं आहे, एवढा छोटासा चार्ट आहे, बहुतेक विद्यार्थ्यांनी पाठांतर केला असेल, परंतु ज्यांनी केला नसेल ना, तर मित्रांनो एवढं करून टाका बघा. कारण आपल्याला एक एक प्रश्न जमा करून आपल्याला मराठीचे 50 पैकी 50 प्रश्न बरोबर घ्यायचे आहे. मेन्समध्ये बघा मित्रांनो, पूर्वपरीक्षा काढण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि मुख्य परीक्षेला जो चान्स तुम्हाला मिळालेला आहे हा गोल्डन चान्स आहे, याला गमवायचा नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जर लीड मिळवून देणारा विषय असेल तर तो मराठी आहे बघा. ठीक आहे, तर तेवढा तुम्हाला फॉलो करायचा तो सब्जेक्ट. ठीक आहे, चालेल बघा मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट दिसते बघा. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची एक माहिती आहे तुमच्या सर्वांसाठी बघा मित्रांनो. बघा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला की आपण अभ्यास करत आहोत. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेचा. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी आता कंबाईनमध्ये नवीन असेल, सर्व सध्या जुळलेले असेल, काही अभ्यास झाला असेल काही विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा MPSC महाराष्ट्र कंबाईन पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2026 बघा. तर त्यांच्यासाठी अभ्यास किती झालेला आहे हे चेक करण्यासाठी, ठीक आहे, आपण कुठपर्यंत आलेला आहोत, आपले किती सब्जेक्ट राहिलेले आहेत, जे सब्जेक्ट वाचलेले आहेत त्यामध्ये मला किती मार्क्स मिळते, तर हे सर्व चाचपणी करण्यासाठी विदर्भ IAS अकॅडमीमध्ये तुम्हाला कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी एक टेस्ट सिरीज या ठिकाणी दिसते बघा मित्रांनो. ठीक आहे, तर ती टेस्ट सिरीज ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला कमी पडणार आहे बघा. येत्या लक्षात. तर ही टेस्ट सिरीज बघा मित्रांनो, या टेस्ट सिरीजचा सर्वात महत्त्वाचा फायदा की त्या टेस्टमध्ये असलेले प्रत्येक प्रश्नाचं जे स्पष्टीकरण आहे हे प्रिंटेड स्वरूपात तुम्हाला मिळेल, म्हणजे आणखी तुम्हाला या ठिकाणी मदत होणार बघा अभ्यासामध्ये. ठीक आहे, आणि सोबत हे टेस्ट सिरीज तुम्हाला बघा या ठिकाणी काही परीक्षा केंद्र दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत, जसं आपण पहा या ठिकाणी दिसतं आपल्याला नागपूर सिटी कॉन्टॅक्ट नंबर आहे. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर हा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला पाहायला मिळून आला बघा मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर चंद्रपूर सिटी आहे बघा. ठीक आहे, या ठिकाणी 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत बघा. यवतमाळ असेल कॉन्टॅक्ट नंबर, दर्यापूर असेल कॉन्टॅक्ट नंबर, आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बघा. ठीक आहे, तर हा एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाहायला मिळतो. तर मित्रांनो पहा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पटापट आपलं नाव नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचे आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे, कारण काय तर
या ठिकाणी अभ्यास करत असताना अभ्यास किती झाला हे टेस्ट करण्यासाठी ही जबरदस्त अशी आयोगाच्या पॅटर्ननुसार, ठीक आहे, किंवा जसा आपला पेपर असतो कंबाईंड पूर्वपरीक्षेचा त्याच धर्तीवर ही टेस्ट सिरीज या ठिकाणी म्हणजे बनवलेली आहे बघा मित्रांनो. आणि याचा टाइम टेबल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला की एकूण 6 टेस्ट आहे बघा. किती टेस्ट आहेत तर एकूण 6 टेस्ट आहे बघा मित्रांनो. आता बघा या ठिकाणी आपण पाहतो आहे की जवळपास 6 टेस्टमध्ये संपूर्ण सामान्य अध्ययन, ठीक आहे, तर पेपर हा आपला कधी असतो रविवारला असतो बघा मित्रांनो. ठीक आहे, रविवारला आपला 11 ते 12 आयोगाचा जो पेपर असतो त्याच वेळेमध्ये आपला सुद्धा पेपर आपण कंडक्ट केलेला आहे. म्हणजे सेम कंडिशनमध्ये आपल्याला त्या डेटमध्ये तो पेपर सोडवायचा असतो. तर खूप छान असे प्रश्न या ठिकाणी टेस्टमध्ये तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो. आणि सोबत स्पष्टीकरण प्रिंटेड स्वरूपात आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे बघा. ठीक आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे बघा. ठीक आहे, आता टेस्ट सिरीज जॉईन करणं हे तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल बघा मित्रांनो. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे बघा आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेली आहे. तुम्ही कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला ओके. बघा हा प्रश्न दिसतोय आपल्याला. पुढचा एक प्रश्न आहे, शब्द आहे की त्यामधला एक समास ओळखायचा आहे बघा. बघा आता थोड्या वेळ आधी आपण थोडं समासाची चर्चा केली होती शब्दसिद्धीमध्ये. बघा जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा असा हा शब्द दिसतोय बघा. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिसतंय की पंचमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष आत्ताच पाहिलं होतं आपण थोडंफार. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा आणि स्पष्ट दिलेला तत्पुरुष समास आहे. आणि तत्पुरुष समासामध्ये मित्रांनो एकूण 7 प्रकार येतात बघा. किती प्रकार? 7. परंतु त्यामधला एक प्रकार त्यांनी घेतला विभक्ती तत्पुरुष समास. आता विभक्ती तत्पुरुष समासामध्ये आपण पाहतो द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास, तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी असे 6 प्रकार आपल्याला दिसतात विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. प्रकार म्हटल्यापेक्षा 6 प्रकारचे शब्द दिसतात. बरोबर आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं जन्मखोड. तर मित्रांनो समास या टॉपिकवर प्रश्न आला तर तुम्हाला दिलेल्या शब्दाचा योग्य विग्रह करता आला पाहिजे. समास असो किंवा संधी असो, संधी आणि समास या दोन्ही टॉपिकमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की तुम्हाला विग्रह जमला पाहिजे बघा. ठीक आहे, आणि संधीमध्ये विग्रहापासून शब्दसुद्धा तुम्हाला तयार करता आला पाहिजे. महत्त्वाचे टॉपिक सांगत आहोत बघा. ठीक आहे, क्लिअर. बघा काय म्हटलंय जन्मखोड या शब्दाचा विग्रह करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, चला ट्राय करायचं आहे. कमेंटमध्ये सर्वांनी उत्तर द्यायचे आहे बघा. ठीक आहे, किंवा जो तुमचा प्रश्न असेल त्या संदर्भात परीक्षेसंदर्भात काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. किंवा मराठी संदर्भात काही डाऊट असेल की सर हा टॉपिक थोडा एक्झाममध्ये आम्हाला हार्ड जातो, तर हा जर टॉपिक तुम्ही थोडा यूट्यूबला घेतला तर आम्हाला आणखी थोडा अभ्यास करायला सोपं जाईल. ठीक आहे, तशा प्रकारचे कमेंट तुम्ही टाकू शकता बघा मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचे प्रश्न, ठीक आहे, आणि आमचे उत्तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी राबवायचं आहे बघा. ठीक आहे, येतं लक्षात. तर जन्मखोड शब्दाचा विग्रह तुम्हाला या ठिकाणी करायचा. योग्य उत्तर काय येणार सांगायचं बघा मित्रांनो. ठीक आहे, जन्मखोड असतात ना, काही काही लोकांना जन्मखोड असतात बघा. ठीक आहे, तर त्याचा विग्रह भाग कसा होतो बघा मित्रांनो. जन्मापासून, बरोबर आहे, जन्मापासून खोड, जन्मापासून खोड, जन्मखोड म्हणतात बघा. आपण पाहतो ना की एखाद्या व्यक्तीला, ठीक आहे, खोड्या करण्याची सवय असते, बरोबर आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला ते सवयच असते, बरोबर आहे. आपण म्हणतो ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, बरोबर आहे. तर बघा काही काही लोकांना जन्मताच काही गोष्टींची काय असते, सवय असते. ठीक आहे, त्याला शब्द काय वापरलेला आहे, जन्मखोड. मग त्याचा विग्रह काय होतो, जन्मापासून खोड. बघा काय म्हटलंय, जन्मापासून. आता पासून नावाची विभक्ती तर कोणतीच नाही आपल्याकडे. बघा येतं लक्षात. प्रकार कशातून आलेला आहे, विभक्ती तत्पुरुष समासातून. मग पासून शब्द आत्ता जस्ट पाहिला बघा मित्रांनो आपण. पासून, पासून शब्द, पासून बघा दिसून आलं तुम्हाला पंचमी पासून. म्हणजे हा चार्ट पाठांतर करणं किती महत्त्वाचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे शब्द आपण पाहिलेला या ठिकाणी की जवळपास विभक्तीचे कार्य करणारे म्हणजे विभक्ती प्रतिकरूप शब्दगी अव्ययामधील विभक्ती प्रतिकरूप शब्दगी अव्यय, तो चार्ट पाठ करून टाका बघा. याचा स्क्रीनशॉट काढून जरी पाठ केला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे मटेरियल असेल तर त्यामधून हा चार्ट पाठ केला तरी चालेल बघा. ठीक आहे, येत आहे सर्वांच्या लक्षात. तर बघा या ठिकाणी दिसते आपल्याला पंचमी तत्पुरुष समास कोणता येईल, जन्मापासून खोड. म्हणजे काय तर पासून शब्द, पासून, पासून शब्द काय इंडिकेट करतो बघा मित्रांनो, तर ऊनहून. बघा काय दिसते आहे,
ऊनहून, पासून, ऊनहून, येत्या लक्षात? तर जन्म आणि खोड बघा येत्या लक्षात? तर काय येत्या? पासून हा शब्दकीय अव्ययाचा ठीक आहे प्रत्यय आपल्याला दिसतोय, जे कशाचं काम करते तर ऊनहून या पंचमी विभक्तीचं काम करते बघा मित्रांनो. येत आहे सर्वांच्या लक्षात? ओके. तर बघा हा आलेला आहे आपला समास टॉपिकमधून. मित्रांनो थोडा समास जर डिटेलमध्ये आपण पाहतो ना, या ठिकाणी बघा मला तुम्हाला सांगायचं आहे की समास किती इझी असतो बघा मित्रांनो. ठीक आहे, पहा या ठिकाणी दिसेल बघा समास. समास म्हणजे काय मित्रांनो? बघा 2 मिनिटात पूर्ण रिव्हिजन करून देतो बघा तुमची. समास म्हणजे काय? तर शब्दांची काटकसर करून तयार केलेला एक शब्द, त्याला म्हणतात समास. समासामध्ये मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात बघा मित्रांनो. किती प्रकार आहे बघा? तर पहिला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो आहे तत्पुरुष समास. बघा कोणता आहे तो? तत्पुरुष समास. तिसरा मुख्य प्रकार आहे बघा द्वंद्व समास. द्वंद्व, ठीक आहे, द्वंद्व समास आहे. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणतात बहुव्रीही समास. काय म्हणतात त्याला? तर बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. तर समासाचे मुख्य प्रकार किती? 4. हा वन लाइनर प्रश्न सुद्धा तयार होतो बघा. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी याचे प्रकार, काही उपप्रकार आपल्याला दिसतात पहा. तर अविभाव समासाचे कोणतेच प्रकार पडत नाही. येत्या लक्षात? मग अविभाव समास कसा ओळखायचा बघा मित्रांनो? तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे की पहिले पद, बघा काय म्हटलं आहे? तर पहिले पद काय असते? प्रधान असते. आता तुम्ही म्हणसाल की पहिले पद, तर बघा समासामध्ये 2 शब्दांपासून एक शब्द बनलेला असतो. पहिले पद, दुसरे पद, लक्षात ठेवायचं सर्वांनी बघा. ठीक आहे, अविभाव समास पहिले पद प्रधान. तत्पुरुष समास जर म्हटलं तर काय येणार? तर दुसरे पद, बघा काय म्हटलंय? दुसरे पद प्रधान होणार बघा मित्रांनो. प्रधान म्हणजे महत्वाचे, मुख्य, बरोबर आहे. द्वंद्व समास म्हटलं तर काय येणार? तर दोन्ही पदे महत्वाची. काय म्हटलेलं आहे पहा? दोन्ही पदे महत्वाची. दोन्ही पदे, दोन्ही शब्द महत्वाची. दोन्ही पदे महत्वाची बघा लक्षात ठेवा. प्रधान, मुख्य, बरोबर आहे. आणि बहुव्रीही समासामध्ये पहा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून त्याला म्हणायचं तिसरे पद महत्वाचे. तिसरे पद काय असते? प्रधान असते, मुख्य असते, महत्वाचे असते बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी हे झाले शॉर्टकट. आणि ह्या जोड्या लावांसाठी सुद्धा असे प्रश्न विचारले जात असतात बघा. कसं तुम्ही म्हणसाल सर? तर बघा या ठिकाणी मुख्य प्रकार देतात अविभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. आणि इकडे म्हणतात तिसरे पद, दुसरे पद, पहिले पद आणि दोन्ही पदे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे आपल्याला ओळखायचे असतात. मग अविभाव समास पहिले पद प्रधान, ठीक आहे. द्वंद्व समास दोन्ही पदे काय असतात? मुख्य, प्रधान असतात. तर जोड्या लावासाठी सुद्धा विचारतात. हे कन्सेप्ट क्लिअर. आता बघा यामध्ये काही शॉर्टकट घेऊया बघा मित्रांनो. ठीक आहे, शॉर्टकट किंवा उपप्रकार काय काय पडतात आपण पाहतो की या बहुव्रीही समासामध्ये काही प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, जसं की पहा या ठिकाणी काय म्हटलंय? बहुव्रीही समास म्हटलं तर 4 प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे बघा मित्रांनो विभक्ती बहुव्रीही समास. कोणता आहे तो? विभक्ती बहुव्रीही समास. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे? विभक्ती बहुव्रीही समास. यामध्ये 2 प्रकार पडतात. विभक्ती बहुव्रीहीमध्ये 2 पडतात. काय म्हटलेलं आहे? समानाधिकरण. समानाधिकरण, नाधिकरण, बरोबर आहे. आणि दुसरा आहे व्याधिकरण. समानाधिकरण आणि व्याधिकरण, बरोबर आहे. आता समानाधिकरण कशाला म्हणायचं, व्याधिकरण कशाला म्हणायचं बघा मित्रांनो. ठीक आहे, तर एकदम सिंपल फंड आहे बघा समानाधिकरण आणि व्याधिकरण मध्ये, बरोबर आहे. पहा काय म्हटलं आहे? तर एक शब्द घेतो बघा. ठीक आहे, काय म्हटलंय पहा? लक्ष्मीकांत. बघा शब्द कोणता आहे? लक्ष्मीकांत. ठीक आहे, लक्ष्मीकांत या शब्दाचा विग्रह काय होतो बघा? तर लक्ष्मी आहे कांता. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. तर तो आपल्याला माहित आहे बघा. ठीक आहे, कोण? तर विष्णू. असा तो. ठीक आहे, तर कोण? विष्णू. बघा काय म्हटलंय? लक्ष्मी आणि कांता. तर या शब्दाचा विग्रह काय केला बघा? लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. पहिलं पद, दुसरं पद, दोन्ही पदांचा लोप होऊन तिसराच पद तयार होत असेल त्याला बहुव्रीही समास म्हणतात. आणि बहुव्रीही समासामध्ये कोणता टॉपिक या ठिकाणी बघत आहोत बघा आपण. ठीक आहे, तर बहुव्रीही समासामध्ये हा जो प्रकार आहे कोणता? विभक्ती बहुव्रीही. आणि विभक्तीमध्ये समानाधिकरण, व्याधिकरण. कसं ओळखायचं? समान कोण आहे, व्याधी कोण आहे? ठीक आहे, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. जेव्हा शब्दांचा विग्रह केला तर लक्ष्मी या शब्दाची विभक्ती कोणती आहे? प्रथमा. कोणताच प्रत्यय लागलेला नाही. कांता या शब्दाची विभक्ती कोणती आहे? प्रथमा. बघा येऊन आलं लक्षात? तर प्रथमा. जर विग्रहामध्ये दोन्ही शब्दाच्या विभक्त्या सारख्या असेल तर मित्रांनो त्याला म्हणतात समानाधिकरण. काय म्हणायचं त्याला? समानाधिकरण. समानाधिकरण येतं लक्षात? समानाधिकरण, विभक्ती बहुव्रीही समास. क्लिअर. एक आणखी एक्झाम्पल घेऊया बघा मित्रांनो. बघा काय म्हटलंय? जसं चक्रपाणी. आता शब्द पाहिला आपण चक्रपाणी.
बरोबर आहे. विग्रह काय होतो? चक्र, चक्र आहे पाणीत, काय म्हटलंय पहा, चक्र आहे पाणीत असा तो. ठीक आहे, चक्र आहे पाणीत ज्याच्या हाती असा तो, असा तो, असा तो. तर आपल्याला माहित आहे कोण आहे? विष्णू किंवा कृष्ण म्हटलं तरी चालेल बघा, विष्णू कृष्ण नो प्रॉब्लेम. ठीक आहे, येत्या लक्षात. बघा काय म्हटलंय, चक्रपाणी शब्दाचा विग्रह, चक्र आहे पाणीत ज्याच्या असा तो, बरोबर आहे. तर कोण? कृष्ण. दोन शब्द आहे बघा, चक्र आणि पाणीत, दोन्ही शब्दाचा लोप होऊन तिसरंच पद तयार होते, बहुव्रीही समास. आणि बघा याचा विग्रहामध्ये आपल्याला विभक्ती दिसतात. कसं? चक्र या शब्दाची विभक्ती कोणती आहे? चक्र, कोणताच प्रत्यय नाही, प्रथमा विभक्ती. येतं लक्षात. त्यानंतर पाणीत, मूळ शब्द आहे पाणी, त्याला विभक्ती लागली आहे त, म्हणजे कोणती आहे? सप्तमी विभक्ती. मग मला एक सांगा, दोन्ही शब्दाच्या विभक्त्या सारख्या समान आहे म्हणून समानाधिकरण. आणि इथं बघा प्रथमा आणि सप्तमी दोन्ही शब्दाच्या विभक्त्या वेगवेगळ्या आहे, प्रथमा सप्तमी, मग वेगवेगळ्या आहे म्हणजे काय झाला? व्याधी झाला, म्हणून त्याला म्हणायचं व्याधीकरण. आणि दोन्ही प्रकार कशाचे? तर विभक्ती बहुव्रीही समास. बघा लक्षात घ्या मित्रांनो, विभक्ती बहुव्रीही समास एवढं सोपं आहे बघा. ठीक आहे, एवढं लक्षात बघा मित्रांनो. ठीक आहे ना. तर हा झाला एक बहुव्रीही समासाचा एक प्रकार बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पहा. तर या ठिकाणी जे प्रकार आपण पाहिलेले आहे बघा, ठीक आहे, जवळपास एक सेकंद. ठीक आहे, हा झाला विभक्ती बहुव्रीही समासाचा प्रकार, बरोबर आहे. बहुव्रीही समासामध्ये आणखी दुसरा प्रकार आहे. ठीक आहे, मग कोणता आहे तो? नत्र बहुव्रीही समास, नत्र बहुव्रीही समास. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रादी बहुव्रीही समास, प्रादी बहुव्रीही समास. त्यानंतर बघा चौथा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बघा, सह बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास. असे चार प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त दोन यासाठी सांगितले मी तुम्हाला डिटेलमध्ये की प्रकार कसे पडतात बघा. ठीक आहे, तर एवढं आपल्याला बहुव्रीही समास पाहायचं असते. द्वंद्व समासामध्ये आपल्याला मुख्य प्रकार पाहायला मिळते बघा मित्रांनो. पहिलाच प्रकार आहे इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व. ठीक आहे, इतरेतर कशाला म्हणतात? जर आणि व या शब्दांनी जर शब्द जोडल्या जात असेल, जसं आई वडील, आई आणि वडील दोन्ही पद समान आहे बघा, आई महत्वाची आहे, वडीलही महत्वाची आहे, दोन्ही पदे महत्वाची, द्वंद्व समास, बरोबर आहे. आणि या शब्दानं किंवा व या शब्दानं जोडल्या जात असेल, ठीक आहे, विग्रहामध्ये, तर त्याला इतरेतर द्वंद्व बनायचं बघा. ठीक आहे, आई आणि वडील, बरोबर आहे, भाऊ आणि बहीण, भीमार्जुन, भीम आणि अर्जुन, बरोबर आहे, येतं लक्षात. तर हे जे शब्द असतात याला इतरेतर द्वंद्व बनायचं, जे आणि व विग्रहामध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर पहा दुसरा प्रकार आहे बघा, वैकल्पिक द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक म्हणजे ऑप्शन, दोन पैकी एक, बरोबर आहे. तुम्हाला चहा हवा की कॉफी? चहालाही महत्व आहे, कॉफीलाही महत्व आहे, पण दोन पैकी एक. समोरचा व्यक्ती म्हणेल ना मला चहा पाहिजे, आणि दुसरा म्हणेल मला कॉफी पाहिजे, आणि तिसरा असतो एखादा मला चाय आणा कॉफी आणा मिक्स करून. ठीक आहे, तर तो वेगळा असतो, तो अपवाद असतो, त्याला सोडून द्या बघा. ठीक आहे, तर दोनपैकी एक असेल तर त्याला काय म्हणतात? वैकल्पिक द्वंद्व समास. येतं लक्षात बघा. मग किंवा अगर, ठीक आहे, की या शब्दांनी त्याचा विग्रह होतो, बरोबर आहे, चहा किंवा कॉफी. आणि तिसरा प्रकार आहे बघा, समहार द्वंद्व समास. काय म्हटलं आहे? समहार द्वंद्व समास. समहार म्हणजे सर्वच्या सर्व, इतर तत्सम पदार्थ, इतर तत्सम वस्तू, बरोबर आहे, येतं लक्षात. जसं एखादा शब्द सांगतो समहारमध्ये, भाजीपाला, भाजीपाला हा शब्द काय आहे? समहार द्वंद्व समास. कसं येणार बघा. तर भाजीपाला म्हटलं तर या शब्दाचा विग्रह काय होतो माहिती आहे का तुम्हाला? भाजीपाला व इतर तत्सम वस्तू, बरोबर आहे. तर भाजीपाला, आपण जसं मार्केटमध्ये गेलो, बाजारात गेलो, तर आपल्याला कोणीतरी विचारते कुठं चालले, आपण म्हणतो भाजीपाला आणाले, बरोबर आहे. भाजीन पाला, कायचा? झाडाचा पाला, कशाचा? येतं का लक्षात? म्हणजे भाजीपाला शब्दाचा अर्थ काय होतं बघा. ठीक आहे, म्हणजे एखादा तुम्ही बाजारात चालले आणि एखाद्या म्हटलं कुठं चालले, आपण म्हणतो बाजारात चालले, तो म्हणतो कशासाठी, तर आपण म्हणतो भाजीपाला आणण्यासाठी. तर मग भाजीपाला म्हणजे काय, बरोबर आहे. तर त्याला जर नाही समजलं मग आपल्याला सांगावं लागेल भाजीपाला म्हणजे काय. तर मग त्यामध्ये सर्वच वस्तू येतात बघा. ठीक आहे, म्हणजे असेल पालक असेल, कोथिंबीर असेल, बरोबर आहे, मेथी असेल, ठीक आहे, टोमॅटो असेल, कांदे असेल, लसूण असेल, बरोबर आहे, हे सर्वच आलं भाजीपाला म्हटलं या शब्दामध्ये. तर याला म्हणतात भाजीपाला. शब्दांची काटकसर करून तयार केलेला शब्द त्याला काय म्हणतात? समास. आणि त्यामध्ये बघा काय म्हटलंय, समहार म्हणजे काय, तर एका शब्दामधून खूप सारा अर्थ व्यक्त होतो, मग त्याला काय म्हणायचं? इतर तत्सम पदार्थ, इतर तत्सम वस्तू, बरोबर आहे. केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ, असं त्याचा विग्रह होतो, त्याला काय म्हणायचं? समहार द्वंद्व. येत्या लक्षात. त्यानंतर तत्पुरुष समास म्हटलं तर सर्वात मोठा प्रकार जर असेल तर तो आहे तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये फक्त दुसरं पद काय असते? महत्वाचं असते. यामध्ये मित्रांनो आपण पाहतो सर्वात पहिला प्रकार जो विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता याच्या आधी तो प्रश्न पाहिला होता आपण, विभक्ती तत्पुरुष समास.
दुसरा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतो बघा मित्रांनो, तो आहे अलुक तत्पुरुष समास. अलुक म्हणजे लोप न पावणारे, अलुक तत्पुरुष समास. ठीक आहे, जसं अग्रेसर, पंक्तिरूह यामध्ये ईचा लोप होत नाही. ठीक आहे. तिसरा प्रकार जर पाहिलं उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. उपपद म्हणजे कृदंत, कृदंत म्हणजे धातू साधित. बरोबर आहे, नारा, नारी, नारे असं त्या विग्रहामध्ये येतो बघा मित्रांनो. ठीक आहे. जसं उपपद मध्ये शेतकरी, शेती करणारा, कुंभकार, कुंभ करणारा, ग्रंथकर्ता, ग्रंथ करणारा, ग्रंथ लिहिणारा. बरोबर आहे, असे शब्द बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो बघा आपल्याला, तो आहे नत्र तत्पुरुष समास. नत्र तत्पुरुष समास. आता यामध्ये आपण म्हणतो अनाथ, नाथ नसलेला. ठीक आहे, येत्या लक्षात. सबल, अनाथ, नाथ नसलेला. सबल नाही येणार बघा त्यामध्ये, सबल सहबहुव्रीही समासमध्ये येणार बघा. ठीक आहे, अनाथ, नाथ नसलेला. ठीक आहे, जसं आपण म्हणतो नाक, दुःख नसलेला. बरोबर आहे, अशा प्रकारचा. बरोबर आहे, नाक म्हणजे दुःख नसलेला, अशा प्रकारचे शब्द. तर ज्यामध्ये न, ना, अन, नी अशा प्रकारचे शब्द उपसर्ग म्हणून जुळतात त्याला म्हणतात नत्र तत्पुरुष समास. आणि पाचवा प्रकार बघा मित्रांनो या ठिकाणी दिसते आपल्याला कर्मधारय समास. कोणता येतो? कर्मधारय समास. बघा, कर्मधारय तत्पुरुष समास. तर कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा एक भाग आहे बघा. कर्मधारयामध्ये खूप सारे प्रकार पडतात. पूर्वपद विशेषण, उत्तरपद विशेषण, उभयपद विशेषण. बरोबर आहे, असे प्रकार पडतात. पण मी तुम्हाला सांगतो ना, यामध्ये शब्द, जसं एखादा शब्द पाहूया, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. बरोबर आहे, हा झाला विग्रह, महान असे राष्ट्र. मग महान विशेषण, राष्ट्र नाम, एक शब्द विशेषण, दुसरा शब्द नाम, याला काय म्हणायचं? पूर्वपद विशेषण. येत्या लक्षात. प्रश्न एकच आहे, परंतु या ठिकाणी आपण समास टॉपिक क्लिअर करत आहोत एका प्रश्नाच्या माध्यमातून. बघा, येत्या लक्षात. थोडी रिव्हिजन करण्यासाठी बघा मित्रांनो, आपल्या लेक्चरचा उद्देशच तो आहे की तुमची रिव्हिजन होणे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात बघा. चला क्लिअर. तर कर्मधारयामध्ये खूप सारे लाल भडक, खूप लाल, दोन्हीही विशेषण. खूप लाल, लाल भडक शब्दाचा विग्रह, खूप लाल, दोन्ही विशेषण. मग याला काय म्हणतात? उभय पद विशेषण कर्मधारय समास. येत्या लक्षात बघा. ठीक आहे, म्हणजे असे खूप सारे शब्द येतात बघा मित्रांनो. ठीक आहे, तर त्याला म्हणतात कर्मधारय समास. त्यानंतर बघा सहावा प्रकार. ठीक आहे, मध्यम पदलोपी समास. कोणता येतो? मध्यम पदलोपी समास. पदलोपी समास, मध्यम पदलोपी. आता मध्यम पदलोपी म्हणजे काय? तर या शब्दांमध्ये मधातले शब्द गाळले जातात. जसं की आपण म्हणतो ना की पुरणपोळी, पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. एवढं बोलण्याच्या जागेवर आपण काय म्हणतो? पुरणपोळी. म्हणजे काय? मधातले पदांचा लोप होतो. बरोबर आहे. ठीक आहे, मामे भाऊ, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ, चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. बरोबर आहे. हे जे आपण शब्द पाहतो मित्रांनो, तर हे सर्व येतात कशामध्ये? बघा, कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे. बरोबर आहे, याला म्हणतात मध्यम पदलोपी समास. साखर भात, साखर घालून तयार केलेला भात. बरोबर आहे, अशा प्रकारचं. आणि सातवा प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हे मुख्य प्रकार बघत आहोत आपण. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा द्विगु समास. कोणता समास आहे? द्विगु समास. ठीक आहे, द्विगु तत्पुरुष समास. तर द्विगु समासावर थोडं लक्षात ठेवा, यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असते. नवरात्र, नऊ रात्रींचा समूह, म्हणजे पहिलं पद संख्या विशेषण आणि त्यामध्ये एक समूह. तर याला काय म्हणायचं आहे पहा? द्विगु तत्पुरुष समास. येत्या लक्षात बघा सर्वांच्या. ठीक आहे, तर बघा नवरात्र, पंचमुखी, पाच मुखांचा समूह, पाच तोंडांचा समूह. बरोबर आहे. पंचवटी, पाच वडांचा समूह. बरोबर आहे. 12 भाई, 12 भावांचा समूह, समुदाय. बरोबर आहे, अशा प्रकारचे. तर हे दिसते बघा तत्पुरुष समास. सर्वात मोठा प्रकार आहे समासामधला. आणि अविभाव समासामध्ये एकही प्रकार पडत नाही. फक्त 3 नियम या ठिकाणी दिलेले आहे बघा. संस्कृतमध्ये या ठिकाणी उपसर्ग लागतात त्याला आ, यथा आणि प्रति. आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग. कोणते उपसर्ग लागतात बघा? संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, जसं आजन्म, यथामती, प्रतिदिन, अशा प्रकारचे शब्द अविभाव समास. ठीक आहे, त्यानंतर बघा काही फारसी उपसर्ग लागतात बघा. कोणते उपसर्ग आहे? फारसी उपसर्ग. बघा, फारसी उपसर्ग आहे यामध्ये काही. ठीक आहे, अविभाव समासामध्ये कोणते कोणते? हर, हररोज, दर, दररोज. ठीक आहे, हर, दर, बर, बर, बर हुकूम. बरोबर आहे. हर, दर, बर, बिन, बिन, बेला, बिन, बेला, गैर, गैर आणि बे. ठीक आहे, हे जे उपसर्ग आहे तर हे सर्व कुठं लागतात? अविभाव समासामध्ये. हररोज, दररोज, बरहुकूम, बिनधोक, बेलाशेख, गैरहजर. ठीक आहे, बेमालूम, अशा प्रकारचे शब्द कुठे येणार? अविभाव समासामध्ये. आणि एक तिसरा प्रकार या ठिकाणी, प्रकार म्हटल्यापेक्षा नियम आहे बघा अविभाव समासामधला. त्यामध्ये काय सांगतात पहा? मराठीतील द्विरुक्ती. बघा काय म्हटलंय? मराठीतील, मराठीतील द्विरुक्ती. द्विरुक्ती म्हणजे काय? एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होतो बघा. जसं घरोघरी, घरोघरी. आणि या शब्दांमध्ये कधी कधी ओ सुद्धा येतो बघा. घरोघरी, घर, घर. बरोबर आहे. दारोदारी,
दारो दारी, पानो पानी, गल्लो गल्ली, हे जे शब्द असतात याला म्हणतात बघा सरळ सरळ अविभाव समासाचे एक्झाम्पल. मित्रांनो, एवढा चार्ट जर करून ठेवला ना, ठीक आहे, तुमचा समासावर प्रश्न कधीच चुकणार नाही बघा. एवढा मोठा समास टॉपिक, विद्यार्थी म्हणतात की सर थोडा समासामध्ये प्रॉब्लेम जाणार नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, खूप डिटेलमध्ये या ठिकाणी आपण पाहिलेला आहे बघा. एक छोटासा प्रश्न आणि एवढं जर सर्व लक्षात ठेवलं ना, सहज पद्धतीने आपण या ठिकाणी समासाचे प्रश्न सोडवू शकतो बघा. ठीक आहे, प्रश्न अतिशय छोटा होता बघा, परंतु एक्सप्लेनेशन आपण पाहिलं, स्पष्टीकरण आपण पाहिलं, कमी वेळ असतो बघा. ठीक आहे, यूट्यूबला आपण लेक्चरमध्ये पाहतो कमी वेळ असतो बघा, तरी कमी वेळामध्ये खूप डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला बघा आपण. ठीक आहे मित्रांनो, चला बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी एकदा लाईक करायचा बघा मित्रांनो. ठीक आहे, ते विसरायचं नाही बघा. आवडला तर नक्की लाईक करायचा आणि मित्रांना सुद्धा शेअर करत चला बघा मित्रांनो. ठीक आहे, चालेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, अत्यंत छान या ठिकाणी बघा आपल्याला दिलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवर बघा एक प्रश्न दिलेला आहे. एकीकडे शब्दसमूह दिलेले आहे, दुसरीकडे शब्द दिलेले आहे. तर जोड्या लावायचा आहे बघा. छोटासा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, अतिशय आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे सर्व या ठिकाणी सेट केलेलं आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला पहा काय येईन पहा. तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, इथं बघा इथं दिलेल्या एक प्रश्नामध्ये कुठे आपल्याला शब्द ओळखता आले पाहिजे किंवा प्रश्न कमी सेकंदामध्ये कसा ओळखता आला पाहिजे, त्यासाठी थोडं प्रश्न ऑब्झर्व करायचा पहा. जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद आहे, मदिरा मदिरा दोन ठिकाणी आलेलं आहे पहा. मग काय लागेल पहा, 3. घला घला 3, घ कुठं आहे पहा, घला 3, संपला कार्यक्रम. बरोबर आहे, येत्या लक्षात. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्ये बरोबर शब्द ओळखता आला पाहिजे बघा. ठीक आहे, हे शॉर्टकट आहे, शॉर्टकट की आहे. परीक्षेमध्ये जर मोठा प्रश्न असेल तर अत्यंत कमी सेकंदात कसा सोडवायचा बघा. जिचे डोळे मदिराप्रमाणे धुंद आहे अशी मदिराक्षी. येत्या लक्षात. तेच उत्तर आहे का चेक करूया ना. ठीक आहे, चला पहा. डोळ्यांनी पाहावया समर्थ. ठीक आहे, तर त्याला म्हणतात डोळस. डोळा डोळा बघा येऊन आला का बघा, डोळा डोळा. मग गला 4, गला 4 बघा कसं या ऑप्शनमध्ये 4च दिसून राहिला बघा तुम्हाला, दुसरे ऑप्शनमध्ये 4 आहेच नाही. येतं लक्षात. त्यानंतर हरिणी सारखे डोळे असणारी. आता हरिण म्हणजे मृग, मग त्याला म्हणायचं मृगाक्षी. बघा बरं, पाठांतर करावं लागते का नाही, थोडं जर समजून घेतलं ना बघा मित्रांनो, बघा एकदम इझी आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. मग काय येत आहे, खला 1, खला 1 बघा येत्या लक्षात. आणि त्यानंतर राहिलेला ऑप्शन आहे बघा, माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी, म म येत्या लक्षात. तर काय येणार पहा, कला 2, तर कला 2 म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा. ठीक आहे, येत आहे बघा मित्रांनो. म्हणजे प्रश्न कसा सोडवायचा आणि बघा अत्यंत सोपं असते बघा. ठीक आहे, कठीण नसते. ठीक आहे, चला पहा बघूया पुढचा प्रश्न. बघा आंधळा या ठिकाणी शब्द आहे, आंधळ्याला भिक्षा वाढा बाई तुमचा बोलबाला होईल. ठीक आहे, तर या वाक्यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढील प्रमाणे कोणता. ठीक आहे, बोलबाला होणे. बोलबाला होणे म्हणजे काय, म्हणजे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातील जो वाक्प्रचार आहे, वाक्प्रचार कोणता आहे, बोलबाला होणे हा वाक्प्रचार आलेला आहे बघा इथं. ठीक आहे, तर आंधळ्याला भिक्षावाळा बाई तुमचा बोलबाला होईल, तर वाक्यामध्ये वाक्प्रचार कोणता आहे, बोलबाला होणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता, भुकेल्याला अन्न देणे, आंधळ्याला मदत करणे, चांगली कृती करणे, उत्कर्ष होणे. ठीक आहे, तर हे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. योग्य उत्तर काय येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, चला 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 पटापट पटापट सर्वांनी सांगायचं आहे बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. आंधळ्याला भिक्षावाळा बाई तुमचा बोलबाला होईल. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये भावनिक नाही व्हायचं बघा मित्रांनो. ठीक आहे, कारण आपल्याला एखादी ओढ दिसते ना. ठीक आहे, म्हणजे आंधळ्याला भिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल. ठीक आहे, मग आपल्या डोक्यात लगेच विचार येते, परीक्षा चालू असते, 1 तास दिलेला असते 60 मिनटं आणि लगेच पहा बिचारा आंधळा आहे त्याला पैसे द्यावं लागते, हे असे वगैरे विचार येऊ द्यायचे नाही बघा. ठीक आहे, पेपरमध्ये प्रश्न आणि उत्तर संपला कार्यक्रम. ठीक आहे, येत्या लक्षात. तर बघा आंधळ्याला भिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल, वाक्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा. ठीक आहे, भुकेल्याला अन्न देणे. ठीक आहे, दिसून राहिलं तुम्हाला थोडंफार. आंधळ्याला मदत करणे हे सुद्धा दिसून राहिलेलं बघा. ठीक आहे, जसाच्या तसा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. बरोबर आहे. ठीक आहे, आणि बघा चांगली कृती करणे. ठीक आहे, उत्कर्ष होणे. तर बघा काय होणे पहा, या ठिकाणी काय विचारलं आहे की वाक्यामधील जो वाक्प्रचार विचारलेला आहे, बोलबाला होणे,
बोलबाला कोणाचा होत असतो बघा मित्रांनो, ठीक आहे, जो काहीतरी रात्रंदिवस खूप मेहनत करतो त्याचा बोलबाला होतो. बघा जसे आता तुम्ही मेहनत करत आहेत, बरोबर आहे, कोणी लायब्ररीमध्ये बसलेला आहे, कोणी घरी बसून अभ्यास करून आलेला आहे. जे विद्यार्थी आता व्हिडिओज बघत आहे त्यांची मेहनत आहे ना, आणि तुमची मेहनत, ठीक आहे, खऱ्या पद्धतीनं केव्हा रंग येणार बघा तुमच्या मेहनतीला, जेव्हा तुम्ही एक्झाम क्वालिफाय होणार आणि तुमचं लिस्टमध्ये नाव येणार, मग लोक म्हणणार क्या बात आहे, क्या, मला माहीतच होतं हा लागणार आहे म्हणून, ठीक आहे, हा म्हणजे लग्नाला येत नव्हता, वाढदिवसाला येत होता कुणाच्या, बरोबर आहे, हा त्याच्या अभ्यासात राहायचा. वास्तविक पाहता त्या लोकांनी तुम्हाला पहिलेच म्हटलं एवढा हुशार झाला का, लग्नाला आले त्याला फुरसत नाही. परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे, हा तुमचा संघर्ष आहे, ठीक आहे, आणि संघर्षाच्या वेळेत आपल्याला, ठीक आहे, नियमितपणे अभ्यास करायचा बघा मित्रांनो, ठीक आहे, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही, आणि नक्कीच तुमच्या सर्वांचा बोलबाला होईल. तुमची मेहनत, तुमचा अभ्यास प्रामाणिक आहे हे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे बघा मित्रांनो. म्हणजे बोलबाला होणे म्हणजे काय, प्रसिद्धी होणे, बरोबर आहे, तुमच्या जीवनात तुम्ही पुढे जाणे, ठीक आहे. तुमचा बोलबाला होणे म्हणजे काय, लोक जेव्हा बोलतात तुमच्याबद्दल, ठीक आहे, म्हणजे यार नाही भरपूर मेहनत घेतली त्याची, ठीक आहे, ते खरंच त्याची मेहनत होती, लायब्ररीमध्ये एकसारखा बसायचा बिलकुल, ठीक आहे, कुठे जायचा नाही, बरोबर आहे, अशा पद्धती याला बोलबाला म्हणतात बघा. म्हणजे तुमच्याविषयी जेव्हा बोलल्या जाते, ठीक आहे, खूप पॉझिटिव्ह असं बोलल्या जाते, त्याला म्हणतात उत्कर्ष होणे, वाढत जाणे बघा, ठीक आहे. काय म्हणतात, बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे. ऑप्शन नंबर 4 येईल बघा मित्रांनो, ठीक आहे, येत्या लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय दिसून राहिला, बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे. तर प्रश्नामध्ये व्यवस्थित नीट वाचायचं, ऑब्झर्वेशन करायचं बघा. कंबाईनची मुख्य परीक्षा आहे बघा मित्रांनो, मुख्य परीक्षा कंबाईन ग्रुप बी असो ग्रुप सी असो, मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न ह्याच पॅटर्ननं तुम्हाला विचारले जाणार आहेत, ठीक आहे. ते पॅटर्न घेऊनच या ठिकाणी आपण तुमच्या सर्वांची रिव्हिजन या ठिकाणी करून घेतो बघा, ठीक आहे. येत्या लक्षात सर्वांच्या. चला बघा मित्रांनो, लक्षात ठेवायचं बघा सर्व. नेक्स्ट, खाली दिलेल्या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखायचा आहे. जोड शब्द दिलेला आहे पहा, वधू अधिक आगमन. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी काय दिलेलं आहे, संधीचा विग्रह दिलेला आहे बघा, आणि संधियुक्त शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. तर संधी हा टॉपिक बघा मित्रांनो, ठीक आहे ना. चला तर बघा, प्रयत्न करायचा सर्वांनाच, ठीक आहे ना. मित्रांनो पहा, संधी जर आपण या ठिकाणी पाहतो तर संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात पहा. जो पहिला प्रकार आहे तो आहे स्वर संधी. कोणता आहे तो, स्वर संधी. दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायला भेटतो बघा, व्यंजन संधी, व्यंजन संधी. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे विसर्ग संधी, विसर्ग संधी. असे 3 मुख्य प्रकार पडतात. याचे उपप्रकार सुद्धा आहे. स्वर संधीचे 5 प्रकार पडतात बघा मित्रांनो, ठीक आहे. दीर्घत्व स्वर संधी, नंतर 4 आदेश आहे, गुणादेश, उद्यादेश, यणादेश, अयादी आदेश. झाले क्लिअर, ठीक आहे. 5 प्रकार स्वर संधीचे. व्यंजन संधीचे आपण पाहतो ना की प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, त चे नियम, म चे नियम, स चे नियम, बरोबर आहे. विसर्ग संधी, विसर्ग संधीमध्ये विसर्ग उकार संधी, विसर्ग र संधी, हे 2 मुख्य प्रकार. आणि त्यानंतर जे छोटे 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 नियम आहेत, भरपूर सारे आहेत बघा. यावर आपण पाहू शकतो बघा, अत्यंत सोपी एक ट्रिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ती म्हणजे कशी, तर कसं ओळखायचं बघा. स्वर संधी म्हणजे काय, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर, डायरेक्ट स्वर संधी. व्यंजन संधी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असेल, व्यंजन, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, त्याला व्यंजन संधी म्हणायचं आहे. विसर्ग संधी म्हणजे काय, तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असेल, विसर्ग, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असेल, हा व्यंजन असेल किंवा हा स्वर सुद्धा असू शकतो, तर त्याला म्हणायचं विसर्ग संधी. हे झाले शॉर्टकट. एवढं तर मिनिमम लक्षात पाहिजेच. पण हे सर्व कधी कामी पडते बघा मित्रांनो, शब्दाचा विग्रह करताना, ठीक आहे. चला पहा, या ठिकाणी चेक करूया मित्रांनो आपण. हा जो शब्द या ठिकाणी दिलेला आहे, वधू अधिक आगमन, थोडं सर्वांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे पहा, ठीक आहे. वधू अधिक आगमन, आगमन येत्या सर्वांच्या लक्षात. मग मला एक सांगा की पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे, उ, वध, आणि त्यामध्ये उ येऊन आला, वधू म्हणजे उ, दीर्घ उ येत आहे पहा, येत्या लक्षात. तर या ठिकाणी आला उ प्लस, म्हणजे वधू, वधू या शब्दातून उ काढला तर शिल्लक काय राहिला बघा, स्वर काढला म्हणजे व्यंजन शिल्लक राहिला, म्हणजे वध हा शब्द या ठिकाणी शिल्लक राहिला, प्लस आगमन दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय येतो, आ, येत्या लक्षात, प्लस गमन शब्द हा शिल्लक राहिलेला आहे बघा. थोडं लक्ष घ्या, 2 मिनिटं. पहिलाही स्वर, दुसराही स्वर, पहिलाही स्वर, दुसराही स्वर, उत्तर काय येईल, स्वर संधी.
आता स्वरसंधीचं उदाहरण आहे बघा मित्रांनो. स्वरसंधीमध्ये 5 प्रकार सांगितले मी तुम्हाला. दीर्घत्व स्वरसंधी, गुणादेश, वृद्धादेश, यणादेश, अयादी आदेश. बरोबर आहे, ठीक आहे. आता नेमकं काय बघा, तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा. आपण पाहतो ना की सजातीय स्वरसंधी म्हणजेच काय, दीर्घत्वाला सजातीय म्हणतात, ठीक आहे. अच्या पुढे अ आलं तर आ तयार होते, ईच्या पुढे ई आलं तर ई तयार होते, दीर्घ ई. बरोबर आहे. उच्या पुढे उ आलं तर दीर्घ उ तयार होतो, याला दीर्घत्व स्वरसंधी म्हणतात. परंतु इथं तसं नाही झालेलं आहे बघा, ठीक आहे. ऊच्या पुढे आ आलेला आहे, मग ही जोडी कशी आहे बघा, ऊच्या पुढे आ ही विजातीय जोडी आहे, मग सजातीय आहे का, नाही, मग दीर्घत्व होणारच नाही. मग आदेश आहेत 4, गुणादेश, यणादेश, वृद्धादेश आणि अयादी आदेश. बरोबर आहे. गुणादेश कसा ओळखायचा, शब्दावर एक मात्रा असेल डायरेक्ट गुणादेश, शब्दावर मात्रा आहे का, नाही, गुणादेश होणार नाही. त्यानंतर वृद्धादेश कसा ओळखायचा, शब्दावर 2 मात्रा असेल तर, बघा आहे का 2 मात्रा, नाही. अयादी आदेश जर म्हटलं तर ज्यामध्ये अय, आय, अव, आव अशा प्रकारचे शब्द असेल किंवा साऊंड असेल, बघा वधूगमन, वधू आगमन, वधवागमन, ठीक आहे. येत आहे का लक्षात, नाही, मग एकच राहिला बघा. कोणता प्रकार आहे, यणादेश. कोणता राहिला बघा, यणादेश नावाचा प्रकार राहिला बघा. स्वरसंधीमध्ये यणादेश काय सांगतो बघा मित्रांनो, यणादेश स्वरसंधीमध्ये यणादेश हा प्रकार काय सांगतो बघा. 2 मिनिटं लक्ष ठेवा. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय असेल, ई ह्रस्व किंवा दीर्घ, उ ह्रस्व किंवा दीर्घ, बरोबर आहे, आणि रू ह्रस्व किंवा दीर्घ. येत्या लक्षात. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण प्लस दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय असेल, विजातीय स्वर. काय असेल, विजातीय स्वर असेल बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, उ किंवा रू, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण विजातीय स्वर असेल. अशा वेळेस ईच्या ऐवजी य येत असतो, ऊच्या ऐवजी व येत असतो आणि रूच्या ऐवजी र येत असतो. अशा बदलाला यणादेश असं म्हटलेलं आहे बघा, ठीक आहे. आता बघा, ऊच्या पुढे विजातीय स्वर, ऊच्या पुढे उ आला असता तर सजातीय, ऊच्या पुढे आ आला म्हणजे विजातीय, ऊच्या पुढे विजातीय स्वर आला तर ऊचं काय झालं, व. बघा, ऊच्या पुढे विजातीय स्वर, ऊचं काय झालं, व. येत्या लक्षात. हा स्वर जसाच्या तसा त्यामध्ये मिक्स करायचा. येत्या लक्षात. व मध्ये आ टाकलं तर काय होते, वाह, क्या बात आहे. येत्या लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे, तयार होणारा वर्ण स्वरसंधीमध्ये कुठं जात असतो, तयार होणारा वर्ण स्वरसंधीमध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णात जातो. आता व पूर्ण आहे, ध अर्धवट आहे, म्हणजे ध अर्धा आहे, कारण याचा पाय हलंत आहे. ज्याचा पाय हलंत असतो त्याला व्यंजन म्हणतात आणि व्यंजन हे स्वतंत्र उच्चाराचे नसतात. व्यंजन हे नेहमी स्वरांवर डिपेंडेड असतात, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, व्यंजन हे नेहमी स्वरांवर डिपेंडेड असतात, नंतर त्याला अक्षर म्हणतात. येत्या लक्षात. मग जेव्हा वा हा शब्द ध मध्ये टाकायचा, मग कसं होणार, व हा ध अर्धा, कारण व्यंजन आहे ना, हा वा, वधवा गमन, वधवा गमन. येत्या लक्षात. वधवा गमन कोणता शब्द झाला, वधवा गमन, ऑप्शन नंबर 3. येत्या लक्षात. बघा मित्रांनो, एवढं डिटेलमध्ये सांगण्याच्या मागचं एक कारण असं आहे फक्त की तुमची रिव्हिजन थोडी प्रॉपर करून घ्यायची आहे बघा, किंवा जे शॉर्टकट आहे, शब्दावरून संधी कशी ओळखायची मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो. शब्दावरून कशी ओळखायची, यणादेश कसा ओळखायचा, जोडाक्षरामध्ये बघा तुम्हाला दिसते आहे वधवागमन. जोडाक्षरामध्ये यणादेशमध्ये प्रत्येक शब्द हा जोडाक्षर असतो, ठीक आहे. लक्षात ठेवा. जोडाक्षरामध्ये तुम्हाला व दिसला डायरेक्ट यणादेश म्हणा, तुम्हाला य दिसला य डायरेक्ट यणादेश, तुम्हाला र दिसला डायरेक्ट यणादेश. येतं लक्षात. दीर्घत्व स्वरसंधी कशी ओळखायची, काना असेल, दुसरी विलांटी असेल, दुसरी उकार असेल, म्हणजे दीर्घ विलांटी दीर्घ उकार असेल, डायरेक्ट दीर्घत्व किंवा सजातीय स्वरसंधी. गुणादेश म्हटलं तर एक काना किंवा एक मात्रा असेल, डायरेक्ट गुणादेश. वृद्धादेश म्हटलं तर 2 मात्रा एक काना असेल तर डायरेक्ट वृद्धादेश. यणादेश म्हटलं तर जोडाक्षरामध्ये य व किंवा र असेल तर यणादेश म्हणायचं बघा, ठीक आहे. मग त्यानुसार उत्तर काय येणार आहे, वधवा गमन. काय येईल मित्रांनो पहा, तर वधवा गमन. अत्यंत जबरदस्त आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला सांगतो ना, खूप जास्त रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. चला बघा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि क्वेश्चनच्या आधी बघा, तुम्हाला पुन्हा एक खूप आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघा, ठीक आहे. की जे विद्यार्थी, ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला थोडी एक नवीन एक बॅच पाहिजे बघा आम्हाला, ठीक आहे. कंबाईनच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं बघा, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी या येणाऱ्या वर्षामध्ये, ठीक आहे, किंवा जे चालू वर्ष आहे बघा, ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला MPSC कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी यासाठी स्वतंत्र बॅचेस सोबत
राज्यसेवा UPSC यांच्यासाठी स्वतंत्र बॅचेस या ठिकाणी तुम्हाला शेड्यूल एकदा सांगायचं आहे बघा, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघा. काय म्हटलंय पहा, आगामी शैक्षणिक वर्षासाठी बरोबर आहे किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये ऑफलाईन नवीन बॅचेस बघा, कोणती बॅच आहे, ऑफलाईन बॅच, ठीक आहे, आणि नवीन बदलल्या अभ्यासक्रमानुसार, ठीक आहे, नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार राहणार आहे. यामध्ये बघा UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2026-27, तर ह्या जवळपास तुम्हाला 3 बॅचेस या ठिकाणी पाहायला मिळणार बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि या बॅचेस मराठी माध्यमामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हे सर्व तुमचं या ठिकाणी त्या बॅचमध्ये कव्हर केलं जाईल बघा, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 22 जून पासून बघा काय म्हटलंय, 22 जून पासून UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला दिसेल 22 जून, नंतर 20 जुलै, नंतर 17 ऑगस्ट, अशा 3 डेटला 3 नवीन बॅच तुमच्या या ठिकाणी चालू होत आहे बघा, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे, कंबाईनची असेल, राज्यसेवेची असेल, ठीक आहे, तर राज्यसेवा UPSCची तयारी करायची असेल तर 22 जून डेट लक्षात ठेवा बघा मित्रांनो, नवीन बॅच चालू होत आहे. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी तुमची बॅच चालू होईल, ठीक आहे. 22 जून 2026 तारीख सेव्ह करून ठेवा बघा मित्रांनो, ठीक आहे. 22 जूनला UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच, ठीक आहे. 20 जुलैला दुसरी बॅच, 17 ऑगस्टला तिसरी बॅच, ठीक आहे. तिन्ही बॅच UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच आहेत बघा, ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर बघा आपण पाहतो की MPSC मध्ये कंबाईन ग्रुप बी व ग्रुप C नॉन गॅझेटेड एक्झाम ज्याला आपण म्हणतो पहा, ठीक आहे. तर त्यामध्ये MPSC कंबाईन इंटिग्रेटेड बॅच 2026-27 साठी ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी तुमची करून घेतल्या जाईल, ज्यामध्ये गट ब आणि गट क असेल बघा मित्रांनो, सर्वच ह्या दोन्ही परीक्षा. तर याचा संपूर्ण सिलेबस इंटिग्रेटेड बॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ही बॅच मित्रांनो 29 जून पासून चालू होणार आहे, पहिली बॅच, दुसरी बॅच 27 जुलैला आणि तिसरी बॅच 24 ऑगस्टला, ठीक आहे. तर 3 बॅच या ठिकाणी MPSC कंबाईन एक्झाम बद्दल तुम्हाला गट ब आणि गट क साठी इंटिग्रेटेड बॅच पाहायला मिळेल वर्ष 26-27 मध्येच, ठीक आहे. डेट लक्षात ठेवायची, कंबाईनची पहिली बॅच 29 जूनला, दुसरी 27 जुलैला, तिसरी 24 ऑगस्टला, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला UPSC MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच मराठी माध्यमामध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत, ठीक आहे. हे सर्व याला आपण इंटिग्रेटेड म्हटलेलं पहा. तर या बॅचेस तुम्हाला दिसेल 22 जून, 20 जुलै, त्यानंतर 17 ऑगस्ट, ठीक आहे. या डेट सेव्ह करून ठेवायच्या तुम्हाला. मग UPSC असेल, MPSC राज्यसेवा असेल किंवा कंबाईंड ग्रुप बी असेल किंवा ग्रुप C असेल, तर मित्रांनो या डेट तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा सांगायच्या बघा, ठीक आहे. आणि तुम्हाला सुद्धा जॉईन करायचं आहे बघा मित्रांनो. क्लिअर बघा मित्रांनो, ठीक आहे. कारण दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, दिवसेंदिवस, ठीक आहे, स्पर्धा परीक्षेचं विश्व खूप मोठं होत आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि खूप क्लिष्ट होत आहे, ठीक आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून लवकरात लवकर जॉईन करून, बॅचेस जॉईन करून तुम्हाला तुमचा रिझल्ट काढायचा आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणखी जर क्लिष्ट झाली तर रिझल्ट काढायला थोडं कठीण होऊन जाईल बघा मित्रांनो, ठीक आहे. चला तर मित्रांनो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा मित्रांनो, त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे, तुमची सीट तुम्हाला बुक करायची आहे बघा, ठीक आहे. येता लक्षात मित्रांनो, कारण ऑफलाईन बॅच मध्ये लवकरच गर्दी होते बघा मित्रांनो, त्यामुळे पटापट सर्वांनी ऍडमिशन करायची आहे बघा, ठीक आहे. क्लिअर. चला बघा मित्रांनो, तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आजच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, प्रश्नांची क्वालिटी किंवा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार, ठीक आहे, आपण जे या ठिकाणी संभाव्य प्रश्न काही PYQs या ठिकाणी पाहिले आणि ज्यावेळेस प्रश्न पाहिले त्यावेळेस जो स्पष्टीकरणाचा जो एरिया होता हा किती वास्ट होता किंवा किती डिटेलमध्ये आपण या ठिकाणी प्रश्न पाहिले किंवा प्रश्नांचं ॲनालिसिस करताना आपण जे ऑप्शन एलिमिनेट मेथड ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिली किंवा प्रश्नांमधील कोणते शब्द असतात की ज्यामुळे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण उत्तर काढू शकतो. तर असं मल्टी पर्पज एक लेक्चर आपला या ठिकाणी संपलेला आहे बघा मित्रांनो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे बघा मित्रांनो, ठीक आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि होत असेल तर मित्रांना शेअर सुद्धा करायचं आहे बघा, ठीक आहे मित्रांनो. तर थँक्यू सो मच तुमच्या सर्वांचं, ठीक आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.